नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा टर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती। बघा पुढील प्रश्न, चले जाव चळवळीचे प्रमुख केंद्र कोणते होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, मुंबई हे मित्रांनो चले जाव चळवळीचे प्रमुख केंद्र होते। पुढील प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रपतीवर कोणत्या कलमाद्वारे महाभियोग प्रक्रिया चालवली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, कलम 61। कलम 61 नुसार मित्रांनो राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया चालवली जाते। पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कृष्णा पंचगंगा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे नरसोबाची वाडी या ठिकाणी मित्रांनो कृष्णा पंचगंगा या नद्यांचा संगम झालेला आहे। बघा पुढील प्रश्न, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, त्रिमंत्री योजनेचे सदस्य खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व हे त्रिमंत्री योजनेचे सदस्य होते। कोण कोण होते मित्रांनो? पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर हे तिघ पण मित्रांनो त्रिमंत्री योजनेचे सदस्य होते। कोण कोण? पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर। पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, नॅशनल हायवे 7 हा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे। बघा पुढील प्रश्न, वेटिंग फॉर ए विजा हे आत्मवृत्त कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मित्रांनो वेटिंग फॉर ए विजा हे आत्मवृत्त आहे। कोणाचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बघा पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठा बेट समूह खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, अंदमान आणि निकोबार बेट हे मित्रांनो जगातील सर्वात मोठा बेट समूह आहे। बघा पुढील प्रश्न, फोबोज व डिमोज हे दोन उपग्रह कोणत्या ग्रहाचे उपग्रह आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, मंगळ या ग्रहाचे मित्रांनो फोबोज व डिमोज हे दोन उपग्रह आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेला विचारण्यात आलेला आहे। बघा पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1 एप्रिल 1935। 1 एप्रिल 1935 या दिवशी मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती। बघा पुढील प्रश्न, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध कोणी लिखाण केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, राजा राममोहन राय यांनी संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण केले होते। बघा पुढील प्रश्न, मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, गीतारहस्य हा ग्रंथ मित्रांनो लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला होता। पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पोलीस महासंचालक हे पद मित्रांनो महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद आहे। कोणते? पोलीस महासंचालक। बघा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड रिपन यांना आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे म्हटले जाते। बघा पुढील प्रश्न, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, राज्य परिवहन महामंडळ ही मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था नाही। बघा पुढील प्रश्न, गावात घडलेल्या गुन्ह्यासंबंधीची कागदपत्रे कोण तयार करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डी, ऑप्शन क्रमांक डी, पोलीस पाटील। पोलीस पाटील हा मित्रांनो गावात घडलेल्या गुन्ह्यासंबंधीची कागदपत्रे तयार करतो। महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 78 ही संख्या मित्रांनो महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या आहे। किती? 78। पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणाकडून लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती, ऑप्शन क्रमांक डी, राष्ट्रपतीकडून मित्रांनो लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाते। बघा पुढील प्रश्न,
घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी 370 नुसार मित्रांनो जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आले होते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो कोणाचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी वि. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मित्रांनो मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो लोणार सरोवर आहे. बघा पुढील प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हिरा हा मित्रांनो सर्वात कठीण पदार्थ आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो सायना नेहवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी बॅडमिंटन या खेळाशी मित्रांनो सायना नेहवाल संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी 22 हाडे मित्रांनो मानवी कवटीमध्ये असतात. किती? एकूण 22 हाडे मानवी कवटीमध्ये असतात. बघा पुढील प्रश्न कोणत्या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पाळला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर सी व्यंकटरमण यांचा जन्मदिवस मित्रांनो 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पाळला जातो. बघा पुढील प्रश्न आहे मित्रांनो शिका संघर्ष करा व संघटित व्हा हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेचे ब्रीदवाक्य मित्रांनो शिका संघर्ष करा व संघटित व्हा असे मित्रांनो बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य आहे. बघा पुढील प्रश्न बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. पुढील प्रश्न आहे मित्रांनो सदाफुली ही वनस्पती कोणत्या आजारावर गुणकारी ठरली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कर्करोगावर मित्रांनो सदाफुली ही वनस्पती गुणकारी ठरली आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो गॅम्बियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी डोकेदुखी हे प्रमुख लक्षण मित्रांनो गॅम्बियन तापाचे आहे. बघा पुढील प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी वेदनाशामक औषध कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मॉर्फिन हे मित्रांनो वेदनाशामक औषध म्हणून ओळखले जाते. कोणते? मॉर्फिन. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.